नमस्कार पूर्व लक्षात घ्या. आपण नेहमी डायलॉग आणतो की एखादा वकील चुकला तर आरोपीला समजा चुकीने एखादी फाशी बिशी होऊ शकेल. जे चुकला ते चुकल. त्याच्यानंतर ग्रामसेवक चुकला चालते, पण शिक्षक चुकू नाही, अख्खी पिढी बर्बाद होते असं आपण ऐकलेलं आहे. आता अख्खी पिढी बर्बाद होते असं आपण म्हणल्यावर मेन गोष्ट काय आहे की आपलं लेक्चर घेत असताना गडबड होती, कार्यक्रमाला जायचे आणि त्याच्यात 2-3 गोष्टी चुकल्या होत्या. म्हणून नव्यानं आपण हा व्हिडिओ बनवणं मला तरी योग्य वाटलं आणि म्हणून आपण डबल हा व्हिडिओ तयार केला. लक्षात घ्या, आपल्याला महत्वाची गोष्ट पाहायची, तो महत्वाचा पुरस्कारच आहे. त्या पुरस्काराचं नाव आहे पहा नोबेल पुरस्कार. आता नोबेल पुरस्कार म्हणजे ज्याला आपण जगातला सर्वश्रेष्ठ सर्वात मोठा पुरस्कार म्हणून ज्याला आपण ओळखतो. मग पुरस्काराचं नाव काय बाबा? पोरो लक्ष द्या इकडं. पुरस्काराचं नाव आहे नोबेल पुरस्कार. आता हा नोबेल पुरस्कार कशामुळे सुरू झाला? तर हा त्याचा मेन जनक अल्फ्रेड नोबेल. म्हणजे अल्फ्रेड नोबेलनं काय केलं माहिती आहे का? डायनामाइटचं संशोधन केलं. ते विकल्यावर त्याच्याकडे बंबाट पैसा आला. आता हा पैसा आल्यावर हा कुठं खर्च करावा? तर बायकोचं म्हणणं आलं की बाबा आपापाचा पैसा माणसाला झोपू देत नाही, मग काय करा, हा पैसा कुठतरी चांगल्या ठिकाणी खर्च करा. आणि म्हणून त्यांच्या स्मरणार्थ, का तर यांचा जन्म आहे 1833 आणि मृत्यू आहे 1896. तर तो मृत्यू आहे 10 डिसेंबर या तारखेला. मग 10 डिसेंबरला त्यांच्या स्मरणार्थ पहा, 10 डिसेंबर हा दिवस साजरा केला जातो जागतिक मानवी हक्क अधिकार दिन. मग या दिवशी आपण हा पुरस्कार वितरित करायचं ठरवलं. म्हणजे मेन गोष्ट जर पहिल्यांदा पाहिला आपण की बाबा पुरस्काराची सुरुवात, तर पुरस्काराची सुरुवात 1901. पहा, तुम्हाला म्हणलं पुरस्कार देय तारीख काय आहे? तर पुरस्कार देण्याची तारीख आहे 10 डिसेंबर. तुम्हाला विचारलं पुरस्कार देणारा देश कोणता आहे? तर पुरस्कार देणारा देश आहे स्वीडन नावाचा देश. मग स्वीडन देशाची राजधानी कोणती? तर स्वीडन देशाची राजधानी स्टॉकहोम या ठिकाणाहून पुरस्काराचं वितरण केलं जातं. आता मेन गोष्ट क्लिअर करा, पुरस्कार देत असताना काही महत्वाची क्षेत्र आहेत. म्हणजे कोणत्या विभागासाठी पुरस्कार दिला जातो? तर याच्यामध्ये पहिला विषय आहे पोरो, त्या विषयाचं नाव आहे भौतिकशास्त्र. दुसऱ्या विषयाचं नाव आहे, याचं नाव आहे रसायनशास्त्र. तिसऱ्या विषयाचं नाव आहे, याचं नाव आहे वैदिकशास्त्र. चौथ्या विषयाचं नाव आहे, या विषयाचं नाव आहे शांतता. पाचव्या विषयाचं नाव आहे, याचं नाव आहे साहित्य. 1969 ला नव्यानं एक विषय ऍड केला. काही पुस्तकामध्ये 1968 दिला असेल, 1969 ला नव्यानं विषय ऍड केला. तो विषय आहे अर्थशास्त्र. आणि अर्थशास्त्राचा नोबेल पुरस्कार 1969 पासून चालू झालाय. अलीकडं नेमकंच एका महिलेला मिळालाय है ना, गोल्डीन. तिसरी महिला आहे अर्थशास्त्र नोबेल पुरस्कार मिळवणारी. 1998 ला हा पुरस्कार पहिले आशियाई व्यक्ती म्हणून अमर्त्य कुमार सेन यांना मिळालाय. तर मुख्य गोष्ट क्लिअर करा, याच्यामध्ये हा स्वीडन नावाचा देश हा पुरस्कार देतो. मात्र याच्यामध्ये एक गोष्ट क्लिअर करायची आपल्याला, शांतता नोबेल पुरस्कार. एक गोष्ट कोणती? शांतता नोबेल पुरस्कार स्वीडन देश देत नाही, तर शांतता नोबेल पुरस्कार नॉर्वे नावाचा देश देतो. या नॉर्वे देशाची राजधानी आहे ओस्लो. या शहरातून शांतता नोबेल पुरस्काराचं वितरण केल्या जातं. महत्वाची गोष्ट क्लिअर करा. आता आपण प्रत्येक गोष्टी पाहत असताना जर नोबेल पुरस्काराची सुरुवात पाहिली, कोण देतंय काय देतंय, आता पहा, म्हणजे 1,10,00,000 पहा स्वीडिश क्रोन रक्कम एवढं याचं स्वरूप आहे. 1,10,00,000 स्वीडिश क्रोन एवढं याचं स्वरूप आहे. आता आपण बेसिक कन्सेप्ट पाहिली बाबा की अल्फ्रेड नोबेल यांच्या स्मरणार्थ 10 डिसेंबर हा पुरस्कार दिला जातो. 1901 पासून दिला जातो. देय तारीख आहे 10 डिसेंबर जागतिक मानवी हक्क दिनानिमित्त. देश स्वीडन. मात्र शांतता नोबेल पुरस्कार दिला जातो कुठून? तर तो दिला जातो, महत्वाची गोष्ट आपण लक्षात ठेवायची, नॉर्वे देशाची राजधानी ओस्लो या शहरामधून. आता मुख्य गोष्ट क्लिअर करा. पहा, हा नोबेल पुरस्कार पाहत असताना आपल्याला प्रत्येक गोष्टी क्लिअर करायच्यात. मग ह्या नोबेल पुरस्कारामध्ये जर आता सध्या विचारलं तुम्हाला सर्वाधिक नोबेल पुरस्कार विजेता देश कोणता, तर त्याचं नाव अमेरिका. या अमेरिकेला सर्वाधिक जास्त वेळा नोबेल पुरस्कार मिळालेत. कोणाला? अमेरिका नावाच्या देशाला. पहा, त्याच्यामध्ये जर आपण आपला भारत घेतला तर आपल्या भारताला आतापर्यंत 10 नोबेल पुरस्कार मिळाले. पहा, आपल्या भारताला काय झाले? 10 नोबेल पुरस्कार मिळालेत. म्हणजे आपला भारत बी प्रत्येक क्षेत्रामध्ये सध्या कमी नाही. अलीकडे आशियाई गेम चालू आहे, त्याच्यावर बी आपल्याला आगळं वेगळं लेक्चर घ्यायचंय. अलीकडे इस्रायल
पॅलेस्टाईन याचा वाद चालू आहे, त्याच्यावर बी आपल्याला लेक्चर घ्यायचं आहे. त्याच्यानंतर पती पत्नी या दोघांचं घरातील कामाची जबाबदारी समसमान, याच्यावर देखील आपल्याला लेक्चर घ्यायचंय. तर मुख्य गोष्ट क्लिअर करा, अमेरिका. आता हे पाहत असताना एक कन्सेप्ट क्लिअर करा. पहा, आता रेड क्रॉस नावाची संघटना, या रेड क्रॉस संघटनेची स्थापना आहे 1863. पहा, रेड क्रॉस संघटनेचं मुख्यालय आहे जिनेव्हा, स्वित्झर्लंड नावाच्या राष्ट्रामध्ये. जिनेव्हा स्वित्झर्लंड नावाच्या राष्ट्रामध्ये स्थापन झालेली रेड क्रॉस नावाची संघटना, या संघटनेला सर्वाधिक म्हणजे 3 वेळा शांतता नोबेल पुरस्कार देण्यात आला. मग शांतता नोबेल पुरस्कार 1917, 1943, 1917, हा म्हणजे पहा महत्वाची गोष्ट आहे, 1944, 1963 3 वेळा नोबेल पुरस्कार देण्यात आला. 1917, 1944, 1963. आता UNSCR म्हणजे अमेरिकेचे निर्वासित राष्ट्र अशी जी काही संकल्पना असणारी संस्था आहे, ह्या संस्थेला हा पुरस्कार 2दा मिळाला. संस्थेची स्थापना 24 डिसेंबर 1950 मध्ये आहे. या संस्थेला लक्षात घ्या 2 वेळा पुरस्कार मिळाला आहे, आणि मग 2 वेळा मिळालेला पुरस्कार आहे 1954 आणि 1980. 1954 आणि 1980 ह्या दोन्ही वेळा मिळालेला पुरस्कार हा शांतता नोबेल पुरस्कार होता. जर तुम्ही आता थोडा डिटेल अभ्यास पाहिला तर 2022 या वर्षाच्या ऑगस्ट महिन्याच्या शेवटचा जर आपण विचार केला तर आतापर्यंत हा पुरस्कार सर्वात महत्वाची गोष्ट 959 व्यक्तींना मिळाला आहे. त्याच्यापैकी 60 महिलांना हा पुरस्कार मिळाला आहे. त्याच्यापैकी 30 संस्थांना हा पुरस्कार मिळाला आहे. सर्वात महत्वाची गोष्ट क्लिअर करा, म्हणजे आतापर्यंत नोबेल पुरस्कार 989 लोकांपर्यंत पोहोचलेला आहे. 989, 959 अधिक 30, 60 महिला पुरुषांमध्येच व्यक्ती म्हणलो आपण, म्हणजे 959 व्यक्तींना, स्पेशलाइज 60 महिलांना, 30 संस्थेला. त्याच्यामध्ये रेड क्रॉस नावाच्या संस्थेची स्थापना 1863, तिला 3दा. त्याच्यानंतर महत्वाची गोष्ट UNSCR नावाच्या संस्थेला 2दा. रेड क्रॉस 1917, 1944, 1963, 1954, 1980. कोण? UNSCR. म्हणजे मेन गोष्ट जर आपण क्लिअर केला तर हा पुरस्कार कसा दिला, किती संस्थांना दिला, तर 30 संस्थेला आतापर्यंत पुरस्कार मिळाला आहे. आता 30 संस्थेला आतापर्यंत पुरस्कार मिळाल्याच्या नंतर याच्यामध्ये आणखी डिटेल काय बाबा, सर्वात तरुण पुरस्कार विजेती. मग सर्वात तरुण पुरस्कार विजेती वय वर्ष 17, हिचं नाव होतं मलाला युसुफझाई. मलाला युसुफझाई ही होती पाकिस्तान नावाच्या देशाची. पाकिस्तान आपल्या भारताच्या वायव्येला आहे, 3310 किलोमीटर. पाकिस्तान नाऊ और नेवर नावाच्या पुस्तकात निर्माण झाले. त्या संकल्पनेचा जनक होता रहमत अली खान. पाकिस्तान राष्ट्र असावं मोहम्मद इक्बाल. पाकिस्तानसाठी राज्यघटना असावी बॅरिस्टर जिना. तर मेन गोष्ट हे पाकिस्तानची असणारी ही पोरगी, तिथल्या शाळेतल्या लेकरांना शिकताना येणाऱ्या अडचणी, यावर तिनं महत्वाची गोष्ट पहिल्यांदा आंदोलन छेडले. तिने एक चांगलं काम केलं, तिला हा पुरस्कार दिला. तिला हा देताना पुरस्कार आपण विभक्त करून दिला. त्यांच्यासोबत हा पुरस्कार आपल्या भारतातल्या एका व्यक्तीला देण्यात आला. वर्ष 2014 होतं आणि त्यांचं नाव होतं कैलास सत्यार्थी. नाव काय होतं? कैलास सत्यार्थी. म्हणजे ही गोष्ट लक्षात घ्या, भारत आणि पाकिस्तान या दोघांचे संबंध चांगले व्हावेत हा उद्देश. महत्वाची गोष्ट स्वीडन नावाचा जो काही देश आहे त्यांनी ठरवला. अमेरिका दलिंदर आहे, ते आपला गेम करायला पाहते, अमेरिका नाही. तर ही गोष्ट लक्षात ठेवायची. म्हणजे आपण याच्यामध्ये ही पण कन्सेप्ट पाहिली. पहा, 1972 पासून मृत्यूनंतर नोबेल पुरस्कार दिला जात नाही आणि एक पुरस्कार 3 पेक्षा अधिक व्यक्तीला विभागून दिला जात नाही. मेन गोष्ट पहा, म्हणजे ही कन्सेप्ट क्लिअर करा. इकडे पहा, मरणोत्तर 1972 नंतर मरणोत्तर पुरस्कार दिला जात नाही. मरणोत्तर पुरस्कार दिला जात नाही. मेन गोष्ट काय बाबा, एरिक एक्सल कार्लफेट 1931 ला स्वीडन देशाचा हा नागरिक, याला रसायनशास्त्राचा नोबेल साहित्याचा नोबेल पुरस्कार देण्यात आला 1931 मध्ये. पहा, स्वीडन देशातलाच व्यक्ती आहे. मरणोत्तर पहिला पुरस्कार 1931 मध्ये देण्यात आला. आणि डॅग हॅमरसोल्ड, इनोचा माजी सचिव, पहा इनोचा माजी सरचिटणीस कोण? डॅग हॅमरसोल्ड. मरणोत्तर आतापर्यंत 2 लोकांना पुरस्कार देण्यात आलाय, ह्या गोष्टी क्लिअर करा. 1972 नंतर मरणोत्तर पुरस्कार बंद करण्यात आला, पुरस्कार देणं बंद करण्यात आलं 1972 पासून. म्हणजे मरणोत्तर हा पुरस्कार दिला जात नाही. पण याच्या अगोदर दोघांना मरणोत्तर देण्यात आला. एकाच नाव होतं एरिक एक्सल कार्लफेल्ड आणि डॅग हॅमरसोल्ड, इनो संघटनेचे सरचिटणीस. इनो
युनायटेड नेशन्स ऑफ ऑर्गनायझेशन, UNO असं नाव येते हा, युनायटेड नेशन्स ऑफ ऑर्गनायझेशन. संघटनेची स्थापना आहे 24 ऑक्टोबर 1945. संघटनेचा संस्थापक आहे फ्रँकलिन रुझवेल्ट. संघटनेचं मुख्यालय आहे, महत्वाची गोष्ट, न्यूयॉर्क या ठिकाणी. संघटनेचे महत्वाची गोष्ट, पहिले अध्यक्ष ट्रुगवेली, नॉर्वे देशाचा, आणि संघटनेचे सध्या अध्यक्ष आहेत अँटोनिया गुटेरस. अँटोनिया गुटेरस हे पोर्तुगल देशाचे महत्वाची गोष्ट रहिवासी आहेत. इनोला आतापर्यंत 10 अध्यक्ष ठरलेत. इनोच्या अध्यक्षाचा कार्यकाल अंदाजित 4 वर्ष असतो. इनोचं सलग्न 2 वेळा अध्यक्षपद बान की मून नावाच्या व्यक्तीनं काय केलेलं आहे, उपभोगलेलं आहे. तसं इनोच्या संघटनेत सरचिटणीसचा कालावधी निश्चित नसतो मात्र, ही पण गोष्ट क्लिअर करा. आता मेन गोष्ट पहा, हा पुरस्कार 1901 ला सुरू झाला आणि 1901 ला सुरू झाल्याच्या नंतर सर्वात महत्वाची गोष्ट, सर्वात तरुण पुरस्कार विजेती आपण मलाला युसुफझाई म्हणलो, हिचं वय होतं 17. तर सर्वात वयोवृद्ध पुरस्कार विजेते आहेत जॉन बी गुडइनफ. गुडइनफ नाव लक्षात ठेवायचं, आपण म्हणतो ना गुडइनफ मध्ये, गुडइनफ म्हणतो ना आपण, तसं गुडइनफ नाव लक्षात ठेवायचं. वयवर्ष 97. 2019 मध्ये रसायनशास्त्राचा नोबेल पुरस्कार यांना देण्यात आला, तेव्हा त्यांचं वय 97 वर्ष होतं. त्यांना हा पुरस्कार देण्यात आला, जॉन बी गुडइनफ, 97 वर्षी. सर विल्यम हेनरी बॅक आणि विल्यम लॉरेन्स हेनरी बॅक हे दोघं बाप वडील होते. हे बाप आणि हे पोरग, ह्या दोघांना 1915 मध्ये पुरस्कार देण्यात आला. 1915 मध्ये. सर्वात महत्वाची गोष्ट, आतापर्यंत पुरस्कार विजेती एकमेव, दोनदा पुरस्कार विजेती एकमेव व्यक्ती कोण, तर मॅडम क्युरी. हे आपण बोलताना मादा काय म्हणलं होतं, मेरी कोम, तर ते मॅडम क्युरी आहे. हिला 1903 ला भौतिकशास्त्राचा आणि 1911 ला रसायनशास्त्राचा नोबेल पुरस्कार मिळाला. कोणाला, मॅडम क्युरी यांना. हिचं वैशिष्ट्य, हिच्या अख्ख्या घराला पुरस्कार आहे, कळलं का, तिला, त्याच्या बायकोला, त्याच्या पोरीला आणि जवायाला, चौघायला बी पुरस्कार आहे. पहा, 1903 1911 भौतिकशास्त्राचा रसायनशास्त्राचा पुरस्कार मॅडम क्युरी यांना आहे. दोनदा पुरस्कार विजेती एकमेव, 1972 पासून मृत्यूनंतर बंद. आणि महत्वाची गोष्ट, पूर्ण फॅमिलीला पुरस्कार. पहा कोण म्हणलं इकडे, पहा हे पहा, पेरी क्युरी, मॅडम क्युरी, हे नवरा, हे बायको, हे त्याची पोरगी ज्युलियट क्युरी, आणि त्याचा जवळ, त्याचं नाव माहित नाही. 1935. अख्ख्या फॅमिलीला पुरस्कार आहे का नाही, अख्ख्या फॅमिलीला पुरस्कार. पहा काय म्हणलं आपण, मॅडम क्युरीला तर पुरस्कार आहे, सोबत पेरी क्युरीला आहे, त्याच्या तिची मुलगी, त्यांची मुलगी ज्युलियट क्युरी आणि तिचा नवरा म्हणजे याचा जावई, याईल पण पुरस्कार. यायला भेटला 1935 ला. मॅडम क्युरीला आपण सांगितलं दोनदा, एक 1903 ला आहे, एक 1911. पहिला भौतिकशास्त्र, दुसरा रसायनशास्त्र, तो या दोघांना मिळाला होता भौतिकशास्त्राचा. म्हणजे ह्या पण गोष्टी क्लिअर केल्या आपण. आता पहा महत्वाची गोष्ट, हा सर्व गोष्टी क्लिअर झाल्या. आता एक गोष्ट क्लिअर करा की बाबा आता हा जो पुरस्कार मिळाला, महमदी, पहा छान नाव आहे, काय नाव आहे पहा, मोहम्मदी, नरगिस, नरगिस मोहम्मदी. पहा महत्वाची गोष्ट, यांना हा पुरस्कार मिळाला आहे. ह्या आहेत इराण देशाच्या. इराण देशामध्ये हा पुरस्कार मिळवणाऱ्या त्या दुसऱ्या महिला आहेत. पहा काय आहेत, दुसऱ्या महिला आहेत. पहा महत्वाची गोष्ट, इराण मधल्या पुरस्कार मिळवणाऱ्या दुसऱ्या महिला, इकडे पहा, जवळपास 31 वर्ष त्यांनी तुरुंगवास उपभोगलाय. 13 वर्ष, महत्वाची गोष्ट अलीकडे पहा, 13 वेळा त्यांना तुरुंगात टाकण्यात आला. 13 वेळा तुरुंगात टाकण्यात आलं आणि त्याचा तुरुंगवास म्हणल्यावर 13 मधला एक पलीकडे न्यायचा. 31 वर्ष त्यांनी तुरुंगवास उपवास म्हणजे तुरुंगातला त्यांना भोगावा लागला. 8 वर्ष त्याची नवऱ्याची आणि त्यांच्या जुळ्या लेकरांची देखील भेट झाली नाही. काम काय केलं बाबा, तर यांनी पहिल्यांदा काम केलं लोकशाही तत्व अबाधित राहण्यासाठी. लोकशाही शब्दाचे जनक आहेत सायमन डी मॉर्टफर्ड. लोकशाही शब्द उदयास आला इंग्लंडमध्ये. इंग्लंडला आपण जगाच्या लोकशाहीची गंगोत्री म्हणतो. बबनराव काय म्हणतो, जगाच्या लोकशाहीची गंगोत्री म्हणतो. मेन गोष्ट क्लिअर करा, तर या अगोदर म्हणजे सर्वात महत्त्वाची गोष्ट, शिरीन इबादी, शिरीन इबादी ही पहिली इराणी महिला आहे जिला नोबेल पुरस्कार मिळालेला आहे. नोबेल पुरस्कार मिळालेला आहे. महत्वाची गोष्ट, शांतता नोबेल पुरस्कार मिळवणाऱ्या ह्या 19व्या महिला आहेत. शांतता नोबेल पुरस्कार मिळवणाऱ्या 19व्या महिला आहेत. आणि आतापर्यंत 60 महिलांना काय आहे बाब्या, नोबेल पुरस्कार मिळालेला आहे. आतापर्यंत 30 संस्थांना नोबेल पुरस्कार मिळालेला आहे. आतापर्यंत
959 व्यक्तींना नोबेल पुरस्कार मिळालेला आहे. एकूण नोबेल पुरस्कार 989 लोकांपर्यंत गेलेला आहे. ऑगस्ट 2022चा डाटा. जर क्रमांकानुसार धरलं तर शांततेचा नोबेल पुरस्कार मिळवणाऱ्या इराणच्या ह्या काय दुसऱ्या महिला. याच्या अगोदर शिरीन इबादी यांना हा इराणी महिला असणारी हिला हा पुरस्कार आहे. ह्या तिथं दुसऱ्या ठरल्या. शांततेचा नोबेल पुरस्कार मिळवणाऱ्या 19व्या आहेत. आतापर्यंत 60 महिलांना हा पुरस्कार देण्यात आलाय. आतापर्यंत 60 महिलांना हा पुरस्कार देण्यात आला. मग यांनी काय काम केलं बाबा, तर महिलांच्या हक्कासाठी. पहा, महिलांचे जे काही हक्क आहेत, बरोबर आहे. आता एखादा व्यक्ती पुरुष आणि महिला यांचा भेदभाव करत असताना स्त्री म्हणजे सामान्य नामवाचक एखाद्या शब्दाबद्दल, स्त्रीच्या परिपूर्ण कर्तृत्वाबद्दल डाऊटेबल एखादं स्टेटमेंट करत असेल, डाऊट म्हणून काहीतरी आगाव बोलत असेल, तर मग महिला आयोग आहे का नाही? बराबर ते कार्यक्रम वाजित आहे का नाही महिलाबद्दल बोलल्यावर? आणि मग महत्वाची गोष्ट, यावर काम करण्याचं काम या बाईनं केलं. पहा बाई किती छान आहे. आपल्या इकडे बाया छान आहेत, माणसं बी छान आहेत, पण आपलेच वांदे आहेत ना. आपण फक्त गालात काय गोड दिसली, गालात हसली, कार्यक्रम फसली, हे आपल्या इकडे मोकार कुठाने आहेत. तर मेन गोष्ट काय माहिती का, एवढं चांगलं काम केलं. त्याच्यानंतर फाशीच्या शिक्षेच्या विरोधात यांनी काम केलं. राष्ट्र एखादं, जसं आपल्या भारतामध्ये आपण काय करतो, एखाद्याला फाशीची शिक्षा झाली तर तो काय करतो, राष्ट्रपतीकडे दयेची भीक मागतो का नाही, कलम 32. मग राष्ट्रपती कलम 72 काय करतो, क्षमादान करतो, चल सोड ताण घेऊ नको म्हणते. पण आता त्याच्यात बदल करण्यात आलेला आहे ना. तर ही गोष्ट लक्षात घ्या, फाशीच्या विरोधात, शिक्षेविरोधात वर्षानुवर्ष लढा देणारं यांनी काम केलं. कोण? या बाईनं. 31 वर्ष तुरुंगात झाला, 13 वेळा तिला तुरुंगात टाकण्यात आलं, 8 वर्ष नवऱ्याची तिच्या लेकराची भेट झाली नाही. पण हिनं हिचं काम चालू ठेवलं. म्हणजे तुमच्या कामावर लोक भाळतात, लोक तुमच्या कामालाच विचारतात, काम ऐसा करो की नाम हो जाए, नाही तो नाम ऐसा करो की नाम सुनते काम हो जाए. दोनच पर्याय आहेत, एक तर काम आपलं नाव करेल, नाही तर मग नाव आपलं काम करेल. मेन काय आहे, पहिले कामानं आपलं नाव झालं पाहिजे, तेव्हा नावानं काम होते. दोनच गोष्टी आहेत. पहा, लढा कुठल्याही महिलेचा असो, चांगला आहे, समाजाप्रती आहे, समाज त्याला उचलणारच. आज आपल्या देशामध्ये कैलास सत्यार्थी कोणाला माहित नव्हते, पण जेव्हा नोबेल पुरस्कार मिळाला तेव्हा कळलं कैलास सत्यार्थी कोण आहे. आपल्या इथे डॉक्टर आनंद कुमार सर माहित नव्हते, पण सुपर 30 पिक्चर आल्यावर कळलं आनंद कुमार कोण आहे. कन्सेप्ट क्लिअर करा. म्हणजे काही लोकांचे चरित्र या देशामध्ये महान कार्य आहे, पण ती कुठेतरी इतिहासात दबल्या गेलेली आहे. इतिहासामध्ये ती काय केलं, कुठेतरी दबल्या गेली. पण येणारा काळ आहे, वाचक वर्ग वाढलेला आहे, मूळ इतिहासाच्या गाभाऱ्यापर्यंत आपण चाललो. ती लोक मोठी होणार आहे, त्यांचा मूळ इतिहास लोकांपर्यंत पोहोचणारच आहे. त्याला कोणी दाबू शकत नाही. सूर्य झाकल्यानं कधी कमी होईल का? नाही. ही गोष्ट क्लिअर करा. तर महत्वाची गोष्ट त्यानंतर पहा. आता पहा, नोकरी पुरुषांना अधिक का मिळते. जसं राज्यघटना कलम 39 उपकलम डी आपल्या भारतातल्या राज्यघटनेचे निर्माणकर्ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सांगितलं, एका हुद्द्यावर एकाच ठिकाणी पुरुष आणि महिला दोघं काम करत असतील तर दोघांमध्ये भेदभाव होऊ नये म्हणून दोघांना पगार सारखा पाहिजे. दोघांना पगार काय पाहिजे, सारखा पाहिजे. जुन्या काळात कसं होतं, गावामध्ये बाई काम करायली, माणूस काम करायला, तर बाप माणसाला हजेरी काय होती 500 आणि बाईला हजेरी 150. बरं, दोघं बी खायचं सारखंच, पण काम बी सारखंच करत होते ना. थोडाफार पुरुष जास्त करत असेल, पण तिला लयच पगार कमी व्हायला लागला, तिला ताण. म्हणजे आंतरराष्ट्रीय युद्ध झालं ना समजा, मग बायाचं म्हणणं कळलं, आम्ही पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून चालतो, काय हरकत नाही. कळलं का? आणि म्हणून महत्वाची गोष्ट की पुरुषांचे नोकरीमध्ये प्रमाण जास्त आणि महिलेचं काऊन, हिचं संशोधन केलं या बाईनं. तर पहा, हिचं नाव आहे, हार्वर्ड विद्यापीठाच्या प्राध्यापिका आहेत. पहा, काय नाव, क्लॉडिया गोल्डिन. क्लॉडिया गोल्डिन. महत्वाची गोष्ट, अर्थशास्त्राचा यांना नोबेल पुरस्कार मिळाला आहे. बबनराव, कोणता मिळाला आहे? अर्थशास्त्र. हा पुरस्कार मिळवणाऱ्या ह्या तिसऱ्या महिला आहेत. ह्या पुरस्कार मिळवणाऱ्या काय आहेत? तिसऱ्या महिला आहेत. कोण आहेत? हे पहा, गोल्डिन. नाव काय लक्षात ठेवायचं, गोल्डिन यांना हा तिसरा पुरस्कार मिळाला आहे. पहा, महिलांचा सहभाग कमी का, यावर त्यांनी अभ्यास केला होता. महिलांचा, काय म्हणलो मी, नोकरीमध्ये महिलांचं प्रमाण कमी का, यामुळे अभ्यास केला. कारण का, गावाकडे बी वांदे येत आपल्या इकडं. पोरगी आहे ती पहिले गर्भातच मारल्या जाती है ना. मुलगी शिकली, प्रगती झाली, आणि आमचा टग्या शिकणं लांब, फक्त तिच्याकडे पाहायचं काम करतो. आपल्या घरात पहिल्यांदा छत्रपती शिवाजी महाराजांचं चरित्र वाचून दाखवावं लागेल, तेव्हा कुठंतरी महिलेबद्दलचा आदर वाढेल. आणि म्हणून पर स्त्री माते समान जाणं, हे जे काही आदर्श विचार छत्रपती शिवाजी महाराजांचे होते, ते घराघरात पेरल्याशिवाय त्या महिलेबद्दल आदर लोकांच्या मनात वाढणार नाही. मग आज महिलेला शिकताना अनेक अडचणी येतात. त्याच्यानंतर आजही त्या खेडेगावामध्ये, ग्रामीण भागामध्ये तिचं लवकर लग्न करावं. दलिंदर भिकारचोट भावकी नावाचा प्रकार आहे. ते लगेच सांगते, पोरीचं वय वाढलं, लय बेजार होऊ नका, तिचे हात पिवळे करा. रुपया कोणी देत नाही, पण बापाला सल्ले देते. बापाला समाज नावाचा घटकशील प्राणी जो काही ताण देतो, आणि त्या पोरीचं लवकर लग्न करावं लागते. म्हणजे तिला शिकू दिल्या जात नाही. त्यानंतर तिला लक्ष्मी म्हणल्या जातं, पण लोकांच्या घरची, आणि पोराला वंशाचा दिवा म्हणल्या जातो, जो 6ला 90 मारून फडफड करतो. मग त्यावेळेस काय होतं बाबा, की त्या पोरीला कोणी शिकू देत नाही ना.
मग शिकू देत नसल्यामुळे तिच्यावर परिपूर्ण अधिकार, आजही आपण जरी स्त्री पुरुषाच्या खांद्याला खांदा लावून चालत असेल तरी पण तिचे अधिकार अबाधित आहेत. आजही तिला पोरग पाहायला आलं तर खंबीरपणे तिला नाही म्हणण्याचा अधिकार नाही. घरामध्ये रीतिरिवाज आहे, संस्कार आहे, मायबापाचा धाक आहे, त्याच्यानंतर भावकीय समाज आहे, त्यामुळे तिला काही बोलता येत नाही. पण अशा काही विदेशामध्ये महिला आहेत ज्या नावावर रूपाला आल्या, त्या हक्काबद्दल त्या डळल्या. आणि मग ते पण आपण लक्षात घेणं गरजेचं आहे की मुलीला बी शिकवणं गरजेचं आहे. लहान वयात तिचं लग्न करण्यापेक्षा तिच्या संसाराला ती लावून देणं हे पालकांची तेवढी जबाबदारी नाही. ती शिकली, नोकरी लागली म्हणजे तिला या जगात नेमकं काय याचा परिपूर्ण अनुभव येतो. जग तिला खुल्या गुण्यागोविंदाने तिला छान पद्धतीने जगता येतं. नाहीतर मग आपली पोरगी दिली, किती हुंडा दिला तर त्या दलिंदराच्या इथे तिला भांडेच घासायचे, त्याच्यानंतर लेकरं पैदा कर, काम कर आणि त्याच्या शिवा खात बस. त्याच्यात महत्वाची गोष्ट आपली पोरगी नोकरी नाही, ते भिकारचोट दलिंदर निघलं, त्यानं आपल्या पोरीला टाकून दिलं. तर बाप आहे तोपर्यंत तिचं वर आहे, पण एकदा बाप गेला मग कोण भाऊ नाही कोण कोण नाही. मग मात्र तिच्या जीवनात अनेक संकट आहेत. मग त्यावेळेस तिने जगायचं कसं? पण ती नोकरीला असेल, तिला एखादं दलिंदर तिच्या नशिबात भेटलं जरी सोडून गेलं तर फरक पडत नाही. तिला स्वाभिमानानं जगता येते, कारण नोकरी आहे, पगार चालू असतो, तिला तिचं आयुष्य आरामात जीवन जगता येते. मग त्यामुळे काय बापाचं काम आहे की तिलाही शिकू दिलं पाहिजे, तिलाही नोकरी लागू दिलं पाहिजे. तिला लक्ष्मी म्हणताना ती लोकांच्या घरची नाही, आपल्या स्वतःच्या घराचा उद्धार करणारी म्हणून तिला जोपासलं पाहिजे. हे पालकांचं कर्तव्य आहे. तर महत्वाची गोष्ट, क्लॉडिया गोल्डिन यांना अर्थशास्त्राचा नोबेल पुरस्कार मिळवणाऱ्या ह्या तिसऱ्या महिला ठरल्या. काय ठरल्या? तिसऱ्या महिला ठरल्या. चला, महत्वाची गोष्ट आपण आता या दोघांवर चाललो. कोरोना कालावधीत कॅटेलिन कारिको आणि ड्रयू वाईसमन यांना हा पुरस्कार मिळालाय. कशाचा? तर नोबेल पुरस्कार. कशाचा मिळालाय? नोबेल पुरस्कार. कॅटेलिन कारिको आणि ड्रूई वाईसमन यांना नोबेल पुरस्कार मिळाला. का? तर अलीकडे तुम्हाला पाहिलं असेल की माणसामध्ये रोगप्रतिकार शक्ती वाढवण्यासाठी एक लस आली होती. ती लस चालू करण्याचं काम या दोघांनी केलं. कोरोना कालावधीत अनेक लोकांचे जीव वाचले. आपल्या भारताच्या, माहिती आहे तुम्हाला, ईशान्य दिशेला एक भिकारचोट देश आहे नकट्या नाकाचा, त्याचं नाव आहे चीन. त्या चीन मधल्या वुहान शहरातून आपल्या भारतात हा रोग आला. एवढं बेकार थैमान झालं, अनेक गोरगरिबांच्या हाताचं काम गेलं, कोणाचा बाप गेला, कोणाची माय गेली, कोणाचा भाऊ गेला, अनेकांचे संसार राखरंगोळी झाली. आजही कोणी त्या डबघाईत गेलेलं बाहेर निघलं नाही. ही गोष्ट लक्षात घ्या. त्याच्यात शेतकऱ्याचाही कार्यक्रम वाजला, नोकरदाराचाही कार्यक्रम वाजला, उद्योगपतीचा कार्यक्रम वाजला, छोटे मोठे दररोज दैनंदिन जीवन काम करून जगणारे लोक होते, त्यांच्याही पोटाचाही कार्यक्रम वाजला. त्याच्यात फक्त फायदा झाला राजकारणी लोकांचा, त्याच्यात फायदा झाला बंबाट मेडिकल डॉक्टर या फील्डचा, किराणा दुकानदार जगले, मात्र बाकीच्या याचा कार्यक्रम वाजला. हेही आपण डोळ्यानं पाहिले. तिथं आपल्याला कळलं कोणी कोणाचं नाही, आपल्या बॉडीलाही कोणी हात लावायला नाही, कोणी धमकही केलं नाही. म्हणून अंतिमतः एक तथ्य निघलं की आपण आपल्या जीवावर प्रेम करायचं शिका, आपण स्वतःवर प्रेम करायचं शिका. बाकी नाशिवंत जग, काही विषय, नाशिवंत देह जाणार सकळ, सर्व काही सोडून जायचंय. बाकी किती भपऱ्या म्हणा, मै बायको मोह लेकरं बिकर काही नाही. आपण गेलो ती गुन्ह्यागोविंदा जगणारे, 13 एक दिवस दुःख दिसणारे, नंतर बढियापैकी सर्व काही सुरळीत होणारे. म्हणून आपलं आपल्यावर प्रेम असायला पाहिजे, हे पण लक्षात घ्या. स्वतःवर प्रेम करायचं शिका. 10 रुपये कमवतात, 9 रुपये स्वतःवर खर्चा, 1 रुपया घरी द्या. तू काय करतो? 9.5 रुपये घरी देतो ना, 8 तो हा कार्यक्रम बाजारात पाहतो, त्या 8 तो हा कार्यक्रम वाजून जाते. 9.5 मध्ये घरचे सुखात, मात्र तू मेला तडपू तडपू. तर तुलाही जगता आलं पाहिजे. काय? तुलाही जगता आलं पाहिजे. तर या दोघांनी हे काम केलंय. पहा, लक्षात घ्या काय काम केलं बाबा. हा पहा, कोरोना आजारावर mRNA नावाची ही लस होती. ही लस यांनी शोधून काढली. मग ही काय करू लागली? रोगप्रतिकार शक्ती वाढवण्याचं काम करू लागली. आणि म्हणून यांनी कोरोनात अनेक लोकांचे जीव वाचले, असं कोणाचं म्हणणं आलं? स्वीडन नावाचा देश. आणि म्हणून यांना हा पुरस्कार देण्यात आला. लाखोचा जीव वाचला म्हणून त्यांना हा नोबेल पुरस्कार देण्यात आला. पहा, यंदा नोबेल पुरस्कारासाठी रक्कम 1,10,00,000 स्वीडिश क्रोनर. हे तिथलं काय आहे? चलन आहे. जसं आपल्या भारताचं चलन कोणतं आहे? रुपया. हे आपल्या भारताच्या चलनाचं नाव आहे. मग याचं चिन्ह कोणतं आहे? हे असं. कोण तयार केलं? डी उदय कुमार. कोण तयार केलं? डी उदय कुमार, फ्रॉम मुंबई. हे बी आपल्याला माहित असायला पाहिजे. कॅटेलिन कारिको आणि ड्रूई वाईसमन या दोघांना नोबेल पुरस्कार मिळाला. यांना कशामुळे नोबेल मिळाला? तर mRNA शरीरातील रोगप्रतिकार शक्ती, तेच बोललो तुम्ही, रोगप्रतिकार शक्ती वाढवण्याचं काम यांनी केलं, म्हणून हा पुरस्कार यांना देण्यात आला. पहा, लक्षात घ्या. त्याच्यानंतर मेन गोष्ट काय, यांना कशामुळे नोबेल? तर हे घटक ते सांगितलं आपण, प्रतिकार शक्ती वाढवण्याचं काम यांनी केलं म्हणून यांना हा नोबेल पुरस्कार देण्यात आला. पहा, लक्षात घ्या. आपण प्रत्येक गोष्टी अशा पद्धतीनं पाहिल्या. ज्यांच्यामुळे जीव वाचला यांना हा वैज्ञानिक क्षेत्रातला नोबेल पुरस्कार वैदिक शास्त्रासाठी दिलाय. हे पहा, वैदिक शास्त्राचा नोबेल पुरस्कार यांना जाहीर झालाय. कोणाला? कॅटेलिन कारिको, ड्रूई वाईसमन. बाकीचे उरलेले जे काही 2 नोबेल पुरस्कार आहेत ते परवाला जाहीर होणार आहेत, तेही आपण लक्षात घ्या. आता याच्यामध्ये आपला भारत देखील कमी नाही. भारत का कमी नाही? तर आपल्या भारत देशाचा आपण विचार केला तर आपल्या भारत देशाला
10 नोबेल पुरस्कार मिळालेले आहेत. भारत देशाला नोबेल पुरस्कार मिळायची सुरुवात झाली 1913. 1913ला नोबेल पुरस्कार रवींद्रनाथ टागोर यांना मिळाला. रवींद्रनाथ टागोरांनी काय केलं बाबा, तर भारत आणि बांगलादेश या दोन देशाचे राष्ट्रगीत लिहिले. बांगलादेशाचं राष्ट्रगीत हमार सोनार बांगला आणि आपल्या भारताचं राष्ट्रगीत जन गण मन, ज्याच्यामध्ये 5 कडवे आहेत. आपण गातो एक, मात्र गाण्यासाठी ठरवून दिलेला कालावधी आहे 52 सेकंद. 1911च्या कोलकाता अधिवेशनामध्ये ते गाण्यात आलं. त्याचे अध्यक्ष होते एस बी धर. तर रवींद्रनाथ टागोर यांना 1913 मध्ये साहित्याचा नोबेल पुरस्कार मिळाला. 1930 मध्ये नोबेल पुरस्कार देण्यात आला सी व्ही रमन. सी व्ही रमन यांचा जन्मदिवस 28 फेब्रुवारी. मुळात सी व्ही रमन यांचा जन्मदिवस नाही पाहतो, 28 फेब्रुवारीला त्यांना बहुतेक पुरस्कार दिलेला आहे बहुतेक, आणि म्हणून 28 फेब्रुवारी हा विज्ञान दिवस म्हणून आपण साजरा करतो. तर 1930 मध्ये सी व्ही रमन यांना हा नोबेल पुरस्कार देण्यात आला. 1968 मध्ये आपल्याला नोबेल पुरस्कार मिळाला. लक्षात घ्या, 1979 मध्ये आपल्याला नोबेल पुरस्कार मिळाला. 1983 मध्ये आपल्याला नोबेल पुरस्कार मिळाला. 1998 मध्ये आपल्याला नोबेल पुरस्कार मिळाला. 2001 मध्ये आपल्याला नोबेल पुरस्कार मिळाला. 2009 मध्ये आपल्याला नोबेल पुरस्कार मिळाला. त्याच्यानंतर 2014 मध्ये आपल्याला नोबेल पुरस्कार मिळाला आणि 2019 मध्ये आपल्याला नोबेल पुरस्कार मिळाला. पहा मग कोणा 1968 ला हा पुरस्कार आपण हरगोविंद खुराना यांना दिला. 1979 मध्ये मदर तेरेसा यांना शांतता नोबेल पुरस्कार देण्यात आला. शांतता नोबेल पुरस्कार 35 वर्षानंतर आपण 2014 ला मिळवला. 35 वर्षानंतर 2014 ला आपल्याला शांतता नोबेल पुरस्कार मिळाला. 1983 मध्ये पहा सुब्रमण्यम चंद्रशेखर यांना हा नोबेल पुरस्कार मिळाला. 1998 मध्ये पहा आशियाई इकॉनॉमिकचा पहिला पुरस्कार आपण अमर्त्य कुमार सेन यांना मिळाला. अमर्त्य कुमार सेन यांना मिळाला. आपण अलीकडेच गोल्डीन नावाची महिला पाहिली, अर्थशास्त्राचा नोबेल पुरस्कार विजेती तिसरी महिला. कारण अर्थशास्त्र ऍड कधी झालंय? 1969 ला. अर्थशास्त्र ऍड कधी झालं? 1969 ला. 2001 मध्ये हा पुरस्कार व्ही.एस. नायपॉल साहित्यासाठी मिळाला. आस्ताके पार कोणत्या कादंबरीला मिळाला? आस्ताके पार या कादंबरीला हा पुरस्कार मिळाला. आस्ताके पार कोणाला? व्ही.एस. नायपॉल यांना. 2009 मध्ये हा पुरस्कार व्यंकटरमण रामकृष्णन यांना हा पुरस्कार मिळाला. व्यंकटरमण रामकृष्णन. 2014 मध्ये आपण सांगितलं 35 वर्षानंतर शांततेचा नोबेल पुरस्कार 1979 ला मदर तेरेसा आणि त्याच्यानंतर डायरेक्ट 2014 कोणाला मिळाला? तर महत्वाची गोष्ट कैलास सत्यार्थी. चला कोणाला मिळाला पुरस्कार? कैलास सत्यार्थी. अर्थशास्त्राचा नोबेल पुरस्कार 2019 मध्ये ज्यांना देण्यात आला त्यांचं नाव अभिजित बॅनर्जी. कोणाला दिला आपण? अभिजित बॅनर्जी. अर्थशास्त्राचा हा पुरस्कार महत्वाची गोष्ट यांना देण्यात आला आणि याच्या अगोदर मिळाला 1998 अमर्त्य कुमार सेन. सर्वाधिक जास्त लक्षात घ्या पुरस्कार अमेरिका नावाच्या देशाला मिळाले. आपल्या भारताला 10 पुरस्कार मिळवले. ही देखील आपली महत्वाची काय कामगिरी आहे. आपल्या भारतात इकॉनॉमिकचा सर्वात शेवटी 2019 मध्ये अभिजित बॅनर्जी यांना हा पुरस्कार मिळाला आहे. व्ही.एस. नायपॉल यांना 2001 मध्ये साहित्याचा नोबेल पुरस्कार मिळाला आहे. पहिला साहित्याचा नोबेल पुरस्कार रवींद्रनाथ टागोर यांना मिळाला आहे. त्याच्यानंतर विज्ञानाचा पहिला नोबेल पुरस्कार सी व्ही रमन यांना मिळाला आहे. अर्थशास्त्राचा पहिला नोबेल पुरस्कार महत्वाची गोष्ट अमर्त्य कुमार सेन यांना देण्यात आला. शांततेचा पहिला नोबेल पुरस्कार भारतीय म्हणून म्हणलं तर मदर तेरेसा यांना देण्यात आला. अर्थशास्त्राचा नोबेल पुरस्कार परिपूर्ण नोबेल पुरस्काराचा विचार केला तर अमर्त्य कुमार सेन नाही. ही गोष्ट लक्षात घ्या. भारतीय म्हणून मायलो आशियाई भारतीय म्हणून कोणाला? तर महत्वाची गोष्ट अमर्त्य कुमार सेन 1998. मग भारतातल्या आतापर्यंत 10 लोकांना हा पुरस्कार आहे. आतापर्यंत भारतातल्या 10 लोकांना हा पुरस्कार आहे. अशा पद्धतीनं नोबेल पुरस्कारातला प्रत्येक डाटा जे परीक्षाभिमुख आहे काय आहे बाबा, 1901 ला सुरुवात कशी आहे, 10 डिसेंबरला कसा दिला जातो, कोण देते, त्याच्यानंतर शांतता नोबेल पुरस्कार कोण देते, सर्वाधिक पुरस्कार विजेती कोण, 2दा पुरस्कार कोणाला मिळाला, 3दा पुरस्कार विजेती संस्था रेड क्रॉस कशी आहे, त्याच्यानंतर पुन्हा एक संस्था कोणती UNSCR, त्याच्यानंतर तिला कधी मिळाला 1954 1980, रेड क्रॉस 1917 1944 1963, रेड क्रॉसची स्थापना 1863, मुख्यालय जिनेवा स्वित्झर्लंड, आणि UNSCR 14 डिसेंबर 1950, मुख्यालय जिनेवा स्वित्झर्लंड. मग अशा पद्धतीनं काल शिकवता गडबडीत जायचं होतं, रेकॉर्डेड लेक्चर होतं, त्याच्यामध्ये काही गोष्टी थोड्या मायक्रो चुकल्या होत्या. पण तुमचं कसं असतंय 100 गोष्टी बरोबर आल्या, एक चुकली तर दलिंदर काही फक्त तेवढीच लक्षात ठेवतात. आता मी काही रोबोट नाही की प्रत्येक गोष्टी जशाल तशाच सांगायला. अनावधानानं काही गोष्टी चुकतात त्या आपण लक्षात घ्यायच्या, आपण होता येईल तेवढं त्यात चुकणार नाहीत याच्याकडे माझ्या आवर्जून लक्ष असते. तर हे लेक्चर बरोबर पहा
याच्यानंतर आशियाई गेम, यानंतर महत्त्वाची गोष्ट आंतरराष्ट्रीय लेवलचे जे काही पुरस्कार आहेत, रॅमन मॅक्सेस, बुकर पुरस्कार, हे आपल्याला पाहायचे आहेत. त्यानंतर राष्ट्रीय लेवलचे पुरस्कार, राज्यस्तरीय पुरस्कार, प्रादेशिक पुरस्कार, आणि त्यानंतर महत्त्वाची गोष्ट इस्रायल नावाचं राष्ट्र, पॅलेस्टाईन याचा वाद, ह्या गोष्टीवरलं लेक्चर लवकरच आपल्या युट्यूबला येईल. तत्पूर्वी आतापर्यंत सर्वांचं सहकार्य लाभलं, असं सहकार्य ठेवा. उद्या भेटू आपण याच ठिकाणी याच वेळेला आपल्याच युट्यूब चॅनलला. तत्पूर्वी सर्वांना शुभरात्री. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद.